कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री संजय सावकारे यांच्या व्यतिरिक्त सर्व आमदार खासदारांनी तसेच केंद्रीय मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं दुर्दैव पाहायला मिळालं। खानदेशचा अभिमान म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याच पुतळ्याच्या कार्यक्रमाला आमदार तसेच केंद्रीय मंत्र्यांनी अनुपस्थित राहणं ही मोठी शोकांतिका असल्याची जळगाव जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे। या कार्यक्रमाला केवळ पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री संजय सावकारे केवळ या दोघांची उपस्थिती होती, तर इतर सर्व आमदार गैरहजर राहिले। प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम पत्रिकेत व बॅनरवर नाव असलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या तसेच खासदार स्मिता वाघ जिल्ह्यात असून देखील कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने चर्चेचा विषय बनला। विशेष म्हणजे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व शहरातील प्रथम नागरिक महापौर दीपमाला काळे कार्यक्रम संपल्यावर पोहोचल्या। कार्यक्रम आटोपल्यावर देखील उशिरा आलेल्या महापौर दीपमाला काळे यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार मात्र स्वीकारला। पुतळ्याजवळ जाऊन पूजन करून फोटो देखील काढले। पक्षाच्या बैठकीमुळे कार्यक्रमाला उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करते अशी प्रतिक्रिया जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व महापौर दीपमाला काळे यांनी बोलताना दिले। काही आजारपण तसेच वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाही, तर काही जिल्ह्यात असून देखील राजकीय तसेच इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने येऊ न शकल्याचे आमदार खासदारांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली। जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तसेच स्वतः महिला असल्याकारणाने खानदेशचा अभिमान असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्यक्रमाला महापौर उशिराने पोहोचल्याने प्रश्न उपस्थित होत आहे। तर ज्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम होता त्या स्वतः महिला असताना भाजपच्या खासदार स्मिता वाघ देखील कार्यक्रमाला आल्या नाही। बहिणाबाईंच्या पुतळ्यापेक्षा चाळीसगावच्या बाजार समितीचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला असावा असा प्रश्न आहे। प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण, फोन तसेच मेसेज केले होते, येणार असल्याचे सर्वांनी फोनवरून कळवलं होतं, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी यांनी दिली। देशाचा बहिणाबाईंच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाचा विषय। जवळपास 8 वर्ष झाली विद्यापीठाचं नाव विस्तार झाला, त्याच्यानंतर ज्याची आपण वाट बघत होतो की त्यांचा एक पुतळा कायमस्वरूपी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये व्हावा, तर ते दिवस आज आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या पुतळ्याचं अनावरण माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे। उशीर झाला असं वाटतंय का सरकारनं? 8 वर्षापूर्वी आपण नाव ठेवलं होतं आणि 8 वर्षानंतर या पुतळ्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। आता उशिरा का होईना पण शेवटी ते झालं आणि विद्यापीठासाठी खरंच सगळ्या भागधारकांसाठी अत्यंत आनंदाचा विषय। सर, अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आपल्या खानदेशासाठी आज आपण सर्व आमदारांना या संदर्भातलं आमंत्रण देखील दिलं होतं, मात्र बरेचसे आमदार आज जळगाव जिल्ह्यामध्ये असून देखील उपस्थित राहिले नाही। स्वतः पोलीस अधीक्षक देखील या कार्यक्रमाला नव्हते। पोलीस अधीक्षक साहेबांचा फोन आला होता, त्यांचा एक दुसऱ्या कार्यक्रमाला जाणार होते ते म्हणून, आणि बाकीच्या सगळ्या आमदारांना आपण निमंत्रण दिलं होतं। रक्षा खडसेंचं बोलणं झालं होतं कसं? हां, आम्ही सगळ्यांना विद्यापीठाच्या वतीने जे जे काय करायचं असतं ते सगळं केलेलं आहे। त्यांनी सांगितलं होतं कसं येतील कार्यक्रमाला? असं आमचे रजिस्टर साहेब सांगितलं प्रत्येकानं आपण आमंत्रण दिलं होतं, शक्य झालं ते येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सर, त्यांना निमंत्रण पत्रिका व मेसेज तसं पाठवण्यात आले होते? हो, सगळ्यांना पाठवलं। सर, कोण कोण उपस्थित होते आणि कोण कोण उपस्थित नव्हते? आज आपल्यासमोर माननीय पालकमंत्रीजी होते, सावकारे साहेब होते, आपल्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून अशोकभाऊ होते, जिल्हाधिकारी होते, आपले CEO मॅडम होत्या, त्याच्यानंतर महापौर आल्यानंतर राजमामा शेवटी आले। आणि कोण उपस्थित नव्हते पत्रिका? आपण सगळ्यांना जे नावं दिली ना, हे बघा DPDC मधून आहे ना, तर ते जे काही प्रोटोकॉल आहे त्यानुसार आपण सगळ्यांना निमंत्रित केलं होतं। आज आपण या कार्यक्रमाला उशिराने दाखल झाला, आमंत्रण होतं, मात्र आपल्याला या कार्यक्रमाला वेळ उपस्थित राहता आला नाही। कवयित्रीबाईंना अभिवादन करून आज खरं या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण आमचं आज डॉक्टर श्यामा मोगरेंची उद्या जयंती आहे, पूर्व संध्येला त्यांचं आज संमेलन कार्यकर्त्यांचं होतं आणि त्या अगोदर नियोजन ठरलेलं होतं 8-15 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे उशीर झाला याला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। महापौरताई आम्ही तिथे बरोबर होतो,
पण मला वाटतं उशिराने उपस्थित राहिला आहे. ती निमित्त आहे. मला वाटतं हे फळवाटा असतात त्यांना काहीतरी अभिवादन करते आणि समस्या आहे की आम्ही इथे उशिरा पोहोचलो आहोत. जसं आमदार साहेबांनी सांगितलं एक कार्यक्रम आमच्या पक्षाचा तिथे आधी होता, त्यामुळे आम्ही इथे उशिरा पोहोचलो आहोत. पण उशिरा पोहोचण्यापेक्षा हे आनंद मला वाटतंय की आज आपलं बहिणाबाईंचं जे अर्धपुतळ्याचं पुनर्वसन आपण इथे केलेलं आहे, त्यामुळे मला अभिमान वाटतो की एक महिला म्हणून मी इथे उपस्थिती देऊ शकली आहे. उशिराने उपस्थित होते उशिराने. पण आपण व्यासपीठावर गेला सरकार देखील स्वीकारला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्याचा अभिमान पण आपण व्यक्त केला आणि स्वतः पूजन देखील केलं. नक्की तेच आहे की पुन्हा तेच म्हणते की एक कार्यक्रम आमचा पुढे याच्या आधी निश्चित होता, त्यामुळे त्या कार्यक्रमाचं याच्यामुळे मी इथे उशिरा येऊ शकले आहे. पण हे म्हणजे आनंद याच्यात वाटतो की शेवटी मी इथे पोहोचली आहे आणि माननीय बहिणाबाई पुतळ्यांच्या जवळ मी त्यांना पूजन करून त्यांच्या समस्त इथे उभं राहून त्यांचं अभिवादन मी करू शकते. त्यांना देखील कार्यक्रमाला उशिराने उपस्थित हे बघा सगळ्यांना निमंत्रण होतं, पण आता आपण बघत असाल की शनिवार आणि रविवार 2च दिवस अधिवेशन असल्यामुळे सुट्टी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांची कार्यक्रम असतात. पण तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि याचा अर्थ असा नाही आहे की कोणाला त्या आले नाही म्हणून त्याबद्दल कोणाला अभिमान नाही आहे. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने येण्याचा प्रयत्न केला असेल, पण कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे कोणी येऊ शकलं नसेल. आदित्य ठाकरे पक्षाचे